कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापुरातील नागाळा पार्क इथल्या विल्स हॉस्पिटल रोडवर अनधिकृत केबिन उभारण्यात आल्या होत्या। त्यातून अवैध व्यवसाय होत असल्याची तक्रार महापालिकेकडे आली होती। या तक्रारीच्या अनुषंगाने महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने 4 बेकायदेशीर शेड आणि 4 केबिन हटवल्या। या कारवाईत अतिक्रमण विभाग प्रमुख विलास साळोखे, साजन नालगोत, रवींद्र कांबळे यांनी सहभाग घेतला। कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली। उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी जेवढ्या जागा आहेत तेवढेच अर्ज शिल्लक राहिल्यामुळे 39 जणांची निवड बिनविरोध झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी रवी शिराळकर यांनी जाहीर केलं। निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मदन पाटील, संजय शेटे, शशिकांत खोत, शिवाजी ढेंगे, प्रल्हाद खवरे, महेश सावंत, सुरेश काटकर यांनी विशेष प्रयत्न केले। शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख रामभाऊ चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त रामभाऊ चव्हाण फाउंडेशनच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात आले। प्रारंभी चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं, तर फाउंडेशनच्या वतीनं गेल्या वर्षी लावलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। तसंच कोल्हापुरातील 15 अंध जोडप्यांना संसारोपयोगी वस्तूंसह 1 महिन्याचा शिधा देण्यात आला। सध्या नवजात अनाथ बालकांना दुधाची कमतरता अशा बालकांना लॅक्टोजन पावडरचं वाटप करण्यात आलं। यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रसाद चव्हाण, शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, गोकुळचे संचालक अजित नरके, अजित चव्हाण, ज्योतिराम जाधव यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते। कोल्हापुरातील 7th डे हायर सेकंडरी स्कूलचा 10वीचा निकाल यंदा 99% लागलाय। 10वीच्या 135 विद्यार्थ्यांपैकी आयुष निरंकारीनं 96.5%, स्नेहल गायकवाडनं 93%, तर पारमिता गायकवाडनं 91.66% गुण मिळवले। या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला। यावेळी शाळेचे प्राचार्य टी मोहनराव, मुख्याध्यापक विनोद आवळे, मुख्याध्यापक मनोहर कर्नाड, सुहास विल्सन, सुनील घाटगे, जेनिफर लंका, दिलीप दलपती यांच्यासह शिक्षक उपस्थित होते।